नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सफेद रेशन कार्ड म्हणजेच पांढरे रेशन कार्ड कसं काढायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे। आपला यापूर्वी आपल्या चॅनलवरती एक रेशन कार्ड कसं काढावं म्हणून मी व्हिडिओ बनवला होता। त्याला बरेचसे कमेंट आलेत की पांढरे रेशन कार्ड कसं काढायचं, त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात, तर संपूर्ण अर्ज कसा भरायचा, डॉक्युमेंट काय लागतात, किती दिवसामध्ये ते मंजूर होतं, त्यासाठी लाभ काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माझे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गूगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि गूगल क्रोमच्या माध्यमातून आपण रेशन कार्ड काढणार आहोत। तर मी या ठिकाणी गूगल क्रोम ब्राउझर ओपन करतो आणि आपल्याला गूगलमध्ये सर्च करायचं आहे RCMS महाराष्ट्र पब्लिक लॉगिन। तर या पब्लिक लॉगिन वरून आपण ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड काढणार आहोत। असं टाकल्याच्या नंतर सर्च करायचं आहे आणि जी पहिली वेबसाईट येईल पब्लिक लॉगिन यावर क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि यापूर्वी असेल तर रजिस्टर युजरवर क्लिक करायचं आहे। आता पहिल्यांदा आल्यामुळं नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो। आय वॉन्ट टू अप्लाय न्यू रेशन कार्ड यावर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये महिलेच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। एक डेमो म्हणून मी माझ्या नावाने तुम्हाला दाखवून देतो। यामध्ये या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील महिलेच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण महिलेच्याच नावाने रेशन कार्ड आता निघतं। पण एक डेमो म्हणून तुम्हाला मी माझं नाव यामध्ये टाकतोय। मी रजिस्ट्रेशन करत नाही, फक्त तुम्हाला एक डेमो दाखवतोय। तुमचं पूर्ण नाव आधारप्रमाणे टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे महिलेचा। त्यानंतर या जेंडरमध्ये या ठिकाणी फिमेल निवडायचं आहे। अशा पद्धतीने निवडल्यानंतर आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आपल्याला आता खाली टाकायचा आहे। या ठिकाणी मोबाईल क्रमांक, या ठिकाणी मेल ID टाकायचे। त्यानंतर आपलं नाव एखादा अक्षर कॅपिटल, त्यानंतर आपलं नाव टाकून सरनेम वगैरे टाकून 1 2 3 असं काहीतरी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून बघायचं आहे। आता चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करून बघायचं आहे। जर तसा यूजर ID क्रिएट होऊ शकत असेल तर ग्रीन टिकमार्क या ठिकाणी आपल्याला दाखवली जाते। हे बघा अवेलेबल आहे, करू शकतो। आता या ठिकाणी आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव @जन्मवर्ष 1 2 3 असं काहीही टाकू शकता। तर मी या ठिकाणी माझा पासवर्ड टाकतो, तुम्ही तुमचा त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। काहीतरी पासवर्ड बनवायचा आहे, खाली या ठिकाणी कॅप्चर टाकायचं आहे आणि गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। OTP येईल, तो OTP सबमिट केल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं असेल। आता पुन्हा लॉग इन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो। हा यूजर ID असेल तुमचा आणि जो तुम्ही सेट केला आहे हा पासवर्ड तुमचा असेल। तर आता आपल्याला होम पेजवरती जायचं आहे आणि हाच यूजर ID पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर मी या ठिकाणी तुम्हाला होम पेजवरती जाऊन दाखवतो। हे पेज कट करतो आणि परत आता आपल्याला RCMSच्या साईडवरती जायचं आहे। गेल्यानंतर आता रजिस्टर युजर यावरती क्लिक करायचं आहे। आता आपण यूजर ID पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करू शकतो किंवा त्या महिलेचा आधार क्रमांक टाकून डायरेक्ट देखील लॉग इन करू शकतो। तर मी आता या ठिकाणी महिलेचा आधार क्रमांक टाकून तुम्हाला लॉग इन करून दाखवत आहे। ज्या महिलेच्या नावाने आपण रजिस्ट्रेशन केले त्या महिलेचा आधार क्रमांक यामध्ये टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। कॅप्चर टाकल्यानंतर गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। गेट OTP यावर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP आता या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे। तर त्यावेळी तो मोबाईल जवळ असला पाहिजे तुमच्या। या ठिकाणी वेळ 1 मिनिटाचा दाखवला जातो, पण तुम्ही 1 2 4 मिनिटं 5 मिनिटं देखील वेळ लागला तरी पण OTP या ठिकाणी व्हेरीफाय केला जातो। तर ही गोष्ट लक्षात असू द्या। माझा 1 मिनिटाच्या आतच आलेला आहे OTP। आता मी या ठिकाणी व्हेरीफाय OTP वर क्लिक करतो। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही राशन कार्ड काढत आहात, पांढरे रेशन कार्ड। तर अप्लाय
किंवा एडिट रेशन कार्ड यावर क्लिक करायचं आहे. आता आपण अप्लाय करतोय, तर आपल्याला सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज करत आहात तो जिल्हा यामध्ये आता निवडायचा आहे. मी पुण्यामध्ये अर्ज करत आहे म्हणून मी पुणे निवडतो. त्यानंतर समोर आपल्याला तहसील निवडायचे, म्हणजे जो कोणता तुमचा तालुका असेल तो तालुका यामध्ये आता निवडायचा आहे. तुमचा जिल्हा सर्वप्रथम, त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमचं गाव जे कोणतं असेल ते गाव तुम्ही यामधून निवडायचे. तर मी या ठिकाणी जिल्हा, तालुका आणि गाव निवडलेलं आहे. आता आपल्याला ॲड मेंबर यावरती क्लिक करायचे आणि आपल्या कुटुंबातील मेंबर ॲड करायचे. तर मी ॲड मेंबरवरती क्लिक करतो आणि तुम्हाला मेंबर कसे जोडायचे आपले, म्हणजे आपले सदस्य जे कुटुंबातले आहेत ते कसे यामध्ये ॲड करायचे तुम्हाला सांगतो. अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तुम्हाला खूप काही अवघड आहे असं वाटेल, पण खूप सोपं आहे रेशन कार्ड. मी सांगतो तसं लक्षात द्या. यामध्ये फोटो 20 KB आतमध्ये अपलोड करायचा आहे. आता सर्वप्रथम तुम्ही डॉक्युमेंट सर्व PDF माध्यमातून स्कॅन करून ठेवायचे एका फोल्डरमध्ये. मी केलेले आहेत. महिलेचा फोटो आपल्याला यामध्ये अपलोड करायचा आहे 20 KB आतमध्ये. मी बघा 13 KB अपलोड केलेला आहे. रजिस्ट्रेशन करतानाची डिटेल, मोबाईल नंबर, नाव यामध्ये आलेलं असेल तुमचं. तर अशा पद्धतीने डिटेल टाकलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी आता त्या महिलेचं फादर्स नेम टाकायचं आहे आणि मदर्स नेम टाकायचं आहे. तर ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरत असता त्यावेळी तुम्ही विचारायचं आहे किंवा यापूर्वी विचारलेलं असेल तर या ठिकाणी आईचं नाव आणि पालकांचं नाव, वडिलांचं नाव यामध्ये टाकायचं आहे. तर लोकल लँग्वेजमध्येही आलेलं असेल. अशा पद्धतीने टाकून घेतल्याच्या नंतर एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही एक्झॅक्टवरती क्लिक करायचे, नाही तर डिक्लेअरवरती करून तुम्ही यामध्ये वर्ष टाकू शकता. त्यांचं 40 वर्ष वय आहे, 35 किती आहे ते, किंवा एक्झॅक्ट माहिती असेल तर एक्झॅक्टवर क्लिक करायचं आहे आणि आधार कार्डप्रमाणे पूर्ण जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण जन्मतारीख यामध्ये टाकलेली आहे. खाली मोबाईल क्रमांक आलेला असेल जो रजिस्ट्रेशन करताना आपण टाकला आहे. त्यानंतर ही 2 लाईन आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. आता आपल्याला काय भरायचे तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम ही लाईन भरून घ्यायची, त्याच्यानंतर 2 नंबरची ही लाईन भरून घ्यायची. ही देखील आता आपली भरून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 नंबर लेनला डिटेल भरायचे. आता काय करायचे, उत्पन्नाचा दाखला हा पतीच्या नावाने असतो म्हणून महिलेचं या ठिकाणी उत्पन्न आपल्याला 0 टाकायचं आहे, लक्षात असू द्या. कारण उत्पन्नाचा दाखला हा पतीच्या नावाने असतो आणि तुम्ही या महिलेच्या नावाने उत्पन्न टाकलेलं असतं, ते चुकीचं होतं. महिलेचं उत्पन्न गृहिणी म्हणून 0 दाखवायचं आहे आणि ज्यांच्या नावाने उत्पन्न दाखला आहे. आता हे काय करतात तर तुम्ही या ठिकाणी होममेकर म्हणून टाकू शकता किंवा या ठिकाणी हाऊसवाईफ आहे बघा, हाऊसवाईफ टाकू शकता आणि यामध्ये त्यांचं उत्पन्न हे 0 आहे म्हणून याच्यामध्ये 0 टाकायचं आहे, कारण ते मॅन्डेटरी आहे. नाही टाकलं तर पुढे जाणार नाही. त्यानंतर ह्याच्यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. बर्थ सर्टिफिकेट किंवा 12वीचं तुमचं 10वीचं मार्कशीट असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल किंवा अदर एनी गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असेल, ते तुम्हाला ह्याच्यापैकी एक डॉक्युमेंट यामध्ये अपलोड करायचे. तर जे कोणतं डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते तुम्ही निवडू शकता आणि त्याच्यानंतर समोर त्या डॉक्युमेंटचा क्रमांक आपल्याला टाकायचा आहे. जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड क्रमांक असेल, मतदान कार्ड असेल तर इपिक क्रमांक असेल. ते डॉक्युमेंट तुम्हाला कधी इश्यू झालेलं आहे ती डॉक्युमेंटची डेट देखील या ठिकाणी आपल्याला टाकायची. तर अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही डेट, मंथ आणि इयरमध्ये डेट ऑफ बर्थ टाकून घेऊ शकता. जी त्या डॉक्युमेंटवर जन्मतारीख आहे त्याच्या आधीची डेट आली नाही पाहिजे. जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा जन्मतारखेच्या पुढची डेट यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी डॉक्युमेंट क्रमांक टाकून घेतो. अशा पद्धतीने डॉक्युमेंट क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि आता बर्थ सर्टिफिकेट यामध्ये अपलोड करायचे. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही यामध्ये आता जोडू शकणार आहात.
तर अशा पद्धतीनं त्या व्यक्तीचं डॉक्युमेंट असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, काय असेल ते तुम्ही यामध्ये अपलोड करायचं आहे. आणि अपलोड केल्याच्या नंतर वरती तुम्हाला विचारलं जाईल, खाली बँकेचे डिटेल हे मॅन्डेटरी नाही आहेत, तुमच्याकडे असतील तर तुम्ही जोडू शकता. कोणती बँक आहे, कुठली ब्रांच आहे, IFSC कोड काय आहे, अकाउंट नंबर काय आहे, हे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर मनरेगा स्टेटस विचारलं जाईल, असेल तुमच्याकडे मनरेगा नंबर तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, नाहीतर नो करू शकता. कास्टमधून येत असाल तर या ठिकाणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता, किंवा जनरलमधून असाल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीनं एका व्यक्तीचे डॉक्युमेंट या ठिकाणी आपले सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं मी स्क्रोल करून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी स्पेशल काही कॅटेगरी आहे का विचारलं जाईल, तर यामध्ये तुम्ही नो स्पेशल कॅटेगरी यावर क्लिक करायचे. रिमार्कमध्ये आता सगळं व्यवस्थित असल्यामुळे ओके आहे म्हणून आपण सांगायचं आहे ओके. खाली 2 गोष्टीचे तुम्हाला बॉक्स दिसतील, टर्म आणि कंडिशन यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह यावर क्लिक करायचं आहे. आर यू शेअर, तुम्हाला ही माहिती जतन करायची का विचारलं जाईल, तर ओके यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता एक मेंबर आपला या ठिकाणी जोडला गेलेला आहे. जर तुम्हाला यामध्ये काही बदल करायचा तर एडिट ऑप्शन देखील दिलेला आहे. आता मी ॲड मेंबर यावर क्लिक करतो आणि दुसरा मेंबर यामध्ये दुसरा सदस्य जोडून घेतो. एक सदस्य तुम्हाला जोडून दाखवला, आता दुसरा एक सदस्य मी जोडून दाखवतो. आता सर्वप्रथम 20 KB आत त्यांचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीनं फोटो या ठिकाणी अपलोड केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, त्यांचं जेंडर, एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ जी आहे ती डेट ऑफ बर्थ आपल्याला यामध्ये टाकायची. तर अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती, जास्त वेळ लागेल म्हणून मी तुम्हाला जास्त सर्व मेंबर ॲड करताना दाखवणार नाही. ही दुसरी व्यक्ती आहे, अजून 2 व्यक्ती आहेत त्या मी फटकन जोडून घेणार आहे. तुम्हाला हा एक मेंबर जोडताना मी दाखवतो. एक जोडून दाखवला, त्यानंतर बघा वडिलांचं नाव टाकलं, त्यानंतर आता या ठिकाणी आईचं नाव मी टाकून घेतो. अशा पद्धतीनं मी या ठिकाणी आईचं नाव त्यांच्या टाकून घेतोय. ज्या व्यक्तीचं, ज्यांचं रेशन कार्ड काढतोय त्यांचं नाही, आता ज्या व्यक्तीचं तुम्ही डिटेल भरताय त्या व्यक्तीच्या आईवडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. जेंडरमध्ये हे पती आहेत त्यांचे, फिमेल मेल, तर या ठिकाणी मेल निवडले मी. त्यानंतर एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायची. आधार कार्डवर जर पूर्ण असेल तर, फक्त वर्ष असेल तर तुम्ही डिक्लेअर्ड करून वर्ष टाकू शकता. आता माझ्या केसमध्ये पूर्ण जन्मतारीख आहे, मग मी एक्झॅक्टवरती क्लिक करून डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकली. आता जो काही त्यांचा मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं पहिल्या लेनची संपूर्ण माहिती ही भरून घ्यायची. त्याच्यानंतर सेकंड लेनला सुरुवात करायची. मी मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घेतला. हा मोबाईल क्रमांक माझा टाकून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला या व्यक्तीचं लोकल लँग्वेजमध्ये नाव टाकायचं आहे. म्हणजे LL म्हणजे मेंबर लोकल लँग्वेज, म्हणजे मराठी भाषेमध्ये. तर आपण इंग्लिशमध्ये टाईप करायचं. या ठिकाणी ॲटोमॅटिक मराठीमध्ये कन्व्हर्जेशन होणार आहे त्याचं. तर या ठिकाणी तुम्ही इंग्लिश टाईप करायचे, त्याचं ॲटोमॅटिक मराठीमध्ये रूपांतर होईल. फक्त स्पेलिंग तुम्ही आधारच्या सारखी बरोबर टाकायचे. त्याच्यानंतर स्पाऊस नेम टाकायचे, जोडीदाराचं नाव. तर या ठिकाणी तुम्ही पत्नीचं नाव त्यांच्या टाकू शकता. तर अशा पद्धतीनं जोडीदाराचं नाव यामध्ये टाकलेलं आहे. आता 2 नंबर लाईन देखील कंप्लीट झालेली आहे. खाली रिलेशन या ठिकाणी निवडायचं आहे आपल्याला. रेशन कार्ड होल्डर पत्नी आहे, आता त्यांचं रिलेशन यांच्याशी हजबंड आहे ते, म्हणून आता या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. बघू शकता भरपूर नातेवाईक असे ऑप्शन दिलेले आहेत, यामध्ये आपण जोडू शकतो. पंतू, आजोबा, आजी, पणजी, बहिणीचे पती, पतीच्या बहिणीचे पती, भरपूर जोडू शकतो. आता हे या ठिकाणी हजबंड आहेत म्हणून पती या ठिकाणी आपण जोडलेला आहे. त्यानंतर आपल्याला
या ठिकाणी त्यांचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे, ज्या व्यक्तींचं आपण नाव ॲड करतोय त्यांचा. तर यामध्ये मी आधार क्रमांक अशा पद्धतीने टाकून घेतो. त्यानंतर खाली त्यांचं प्रोफेशन काय आहे, ऑक्युपेशन निवडायचं आहे. तर गव्हर्मेंट जॉबमध्ये असतील तर गव्हर्मेंट, बिझनेस, शेतकरी, ॲग्रिकल्चर जे काय असेल लेबर तुम्ही निवडू शकता. आता हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबला असल्यामुळे प्रायव्हेट सर्व्हिस यावरती मी क्लिक करतो. आता या ठिकाणी तुम्ही तलाठी अहवाल नसेल तर 16 नंबर फॉर्म देऊ शकणार आहात त्यांच्या, जर ते जॉबवर असतील तर. आता त्यांच्या 16 नंबर फॉर्मवर जे उत्पन्न असेल ते उत्पन्न तुम्ही ॲन्युअल इन्कम यामध्ये टाकू शकता. जर तुमचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त जात असेल तर तुम्हाला पांढरं रेशन कार्ड मिळतं, ज्यामध्ये पालिकेच्या, गव्हर्मेंटच्या आणि इतर सरकारी सर्व योजनांचे लाभ मिळतात, पण त्यावरती रेशन धान्य मिळत नाही. जर कोरोनासारखा आणीबाणीचा काळ आला तर तशा काळात सरकारने जाहीर केलं तर एक वेळ मिळू शकेल, पण निश्चित असं या पांढऱ्या रेशन कार्डवरती तुम्हाला धान्य मिळत नसतं. तुमचं जो काही उत्पन्न असेल ते उत्पन्न यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जे काही तुमच्या 16 नंबर फॉर्मवरती टोटल इन्कम असेल ते टोटल इन्कम तुम्ही यामध्ये टाकायचं आहे. 1 लाखापेक्षा तुमचं जास्त उत्पन्न झालं की तुम्ही पांढरं रेशन कार्डमध्ये मोडता, तुम्हाला केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड मिळत नाही. त्यानंतर जे काही तुम्ही डॉक्युमेंट निवडताय त्या डॉक्युमेंटचा क्रमांक यामध्ये आपल्याला टाकायचा असतो डॉक्युमेंट नंबरमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट इश्यू कधी झालेला आहे ते डॉक्युमेंट इश्यू डेट आपल्याला या ठिकाणी टाकायची. तर या ठिकाणी डॉक्युमेंट इश्यू डेट आपल्याला आधार कार्डप्रमाणे जी असेल त्यांची ती डॉक्युमेंट इश्यू डेट यामध्ये टाकायची. जी की डेट ऑफ बर्थ आहे त्याच्या समोरची तुम्ही टाकू शकता. हे डॉक्युमेंट तुम्हाला कधी इश्यू झालेलं आहे ती डेट. त्यानंतर त्यांचं बर्थ सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता, किंवा एनी अदर कुठलं गव्हर्मेंट डॉक्युमेंट असेल तुमच्याकडे त्यांचं दुसरं तर ते डॉक्युमेंट तुम्ही यामध्ये अपलोड करू शकता. अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करायचे. बँकेचे डिटेल हे ऑप्शनली आहे, तुमच्याकडे असतील तर टाका. त्यानंतर मनरेगामध्ये नाव असेल तर येस करून नंबर टाका, नसेल तर नोवर क्लिक करा. जनरलमधून असेल तर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड देखील तुमचं अपलोड करून देऊ शकता. कास्टमधून असाल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे. अशा पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं, आता जास्त नावं असल्यामुळं मी जास्त फॉर्म, आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये आता मी जे शिल्लक नावं राहिलेले आहेत ते मी लगेच या ठिकाणी ॲड करणार आहे. नो स्पेसिफिक कॅटेगरी म्हणणार, ओके करून टर्म्स आणि कंडिशन क्लिक करणार आहे. आणि मी फटाफट या ठिकाणी आता राहिलेले 2 नावं ॲड करणार आहे, ज्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून तुम्हाला आता मी ते स्किप करणार आहे आणि 2 नावे मी फटकन ॲड करून घेणार आहे. हे बघू शकता, सेकंड मेंबरचं नाव हे या ठिकाणी ॲड झालेलं आहे. आणि या ठिकाणी मी आता ॲड मेंबर करून फटाफटा मी राहिलेले 2 नावं जे आहेत ते ॲड करणार आहे. तर ॲड मेंबरवरती क्लिक करतो आणि मी या ठिकाणी राहिलेले सर्व मेंबर, 2ही मेंबर राहिलेले ॲड केलेले आहेत. आता टोटल एकूण आपल्याकडे 4 मेंबर ॲड झालेले आहेत. हे 4ही मेंबर ॲड झाल्याच्या नंतर आता खाली काय डिटेल भरायचे आहेत मी तुम्हाला सांगतो. बघू शकता, हे उत्पन्न या ठिकाणी दाखवलं जाईल. एडिट करून तुम्हाला काही बदलायचं असेल तर बदल देखील तुम्ही यामध्ये सबमिट करण्यापूर्वी करू शकता. तर आता कार्ड टाईप डिटेल, आता कार्ड कुठलं, तर यामध्ये आता कार्डचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे. तर आपलं हे NPH मध्ये कार्ड बसणार आहे. 1 लाख रुपयापेक्षा जर जास्त उत्पन्न आपलं होत असेल तर आपल्याला NPH हा पर्याय निवडायचा असतो. तर या ठिकाणी आपल्याला कोणत्या आपल्या उत्पन्नावर ठरतं की आपल्याला कोणतं कार्ड मिळू शकतं. तर NPH हा ऑप्शन मी क्लिक करतो. NPH क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला ॲड्रेस डिटेल आता द्यावे लागणार आहेत. तर तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल असेल, त्या इलेक्ट्रिसिटी बिलावर जो काही पत्ता असेल तो पत्ता तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. किंवा रेंट ॲग्रीमेंट तुमच्याकडे असेल तर रेंट ॲग्रीमेंटचा पत्ता तुम्ही टाकू शकता. ज्यावरला पत्ता तुम्ही टाकणार आहात ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप कराल
तर ॲटोमॅटिक लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे आणि समोरच्या रकान्यामध्ये इंग्लिश टायपिंग होणार आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्या लाईट बिलावरती किंवा तुमच्या रेंट ॲग्रीमेंटवरती जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्ही आता यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर मी वीज बिलाप्रमाणे जो पत्ता आहे तो पत्ता यामध्ये आता टाकून घेत आहे. अशा पद्धतीनं मी या ठिकाणी लाईट बिलप्रमाणे ॲड्रेस यामध्ये टाकून घेतो आहे. तुम्ही देखील रेंट ॲग्रीमेंट किंवा वीज बिल असेल त्याप्रमाणे यामध्ये ॲड्रेस टाकायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ॲड्रेस टाकू शकता. जर वेगळीच तुम्हाला कानामात्रा द्यायचा असेल तर तुम्ही एडिट करून त्याला ट्रान्सलेट करून देखील तुम्ही रूपांतर देऊन कॉपी पेस्ट या ठिकाणी करू शकता. तर मी अशा पद्धतीनं माझा लाईट बिलाप्रमाणे या केसमध्ये मी जे रेशन कार्ड काढतो त्यांच्या वीज बिलाप्रमाणे मी यामध्ये ॲड्रेस टाईप केला आहे. आता लँडमार्कमध्ये देखील तुम्ही खाली गावाचं नाव किंवा जवळपास काही असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. खाली तुम्हाला तालुका दाखवला जाईल, गाव दाखवलं जाईल, ते निवडायचं आहे. जो काही पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा आहे आणि हाच पत्ता जर तुमचा परमनंट पत्ता असेल, रेसिडेंट आणि परमनंट, तर यावरती क्लिक करायचं आहे. नसेल तर तुम्ही हे टिक काढून खाली वेगळा पत्ता देखील या ठिकाणी भरू शकता. तर माझ्या केसमध्ये दोन्ही पत्ते एकच असल्यामुळे मी राईट त्यावर क्लिक केलं आहे. आता तुम्हाला गॅस, केरोसिन, ऑइल डिटेल यामध्ये द्यायचे. म्हणजे गॅस कनेक्शन तुमच्याकडं कोणतं आहे, डीलर त्याचा कोण आहे ते यामध्ये निवडायचं आहे. जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट यावरती नो ही करू शकता, तुम्हाला काहीही डिटेल भरावे लागणार नाहीत. तर मी या ठिकाणी नो कनेक्शन यावरती क्लिक करणार आहे. तुमच्याकडे जर तपशील उपलब्ध असतील तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता. मी नो केलेलं आहे त्यामुळं काही भरायची गरज नाही आहे. आता या ठिकाणी आपण आयडेंटिटी प्रूफ काय देणार आहोत त्या महिलेचा, कुटुंबातल्या, ॲड्रेस प्रूफ काय देणार आहोत आणि ऑदरमध्ये काय देणार आहोत ते या ठिकाणी निवडायचं आहे. आता तुम्ही आयडेंटिटी प्रूफमध्ये इतक्या डॉक्युमेंटपैकी काही देऊ शकता. मतदान कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, गव्हर्नमेंटचं कुठलं ID कार्ड, किसान फोटो पासबुक, एनी अदर डॉक्युमेंट गव्हर्नमेंट. तर तुम्ही यामधलं कुठलंही डॉक्युमेंट यामध्ये निवडू शकता. या ठिकाणी त्या डॉक्युमेंटचा जो नंबर असेल तो डॉक्युमेंटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जे काही त्या महिलेचं तुम्ही आयडेंटिटी प्रूफ देताय त्यापैकी त्या डॉक्युमेंटवरला क्रमांक त्यामध्ये टाकायचा आहे आणि या ठिकाणीवरून आपण डॉक्युमेंट त्यांचे अपलोड करायचे. आता ॲड्रेस प्रूफसाठी देखील तुम्ही वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल किंवा रेंट ॲग्रीमेंट असं देऊ शकता. तर रेंट ॲग्रीमेंटवर देखील जो टोकन क्रमांक असतो तो क्रमांक तुम्ही यामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीनं मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल देतोय म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिलावरला जो ग्राहक क्रमांक असतो तो क्रमांक मी या ठिकाणी टाकलेला आहे आणि इलेक्ट्रिसिटी बिल अपलोड केलं आहे. आता ऑदरमध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही तलाठी अहवाल देऊ शकता किंवा जॉबमध्ये जर असेल कस्टमर तर त्यांचा 16 नंबर फॉर्म जो आहे तो 16 नंबर फॉर्म तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. बघू शकता या ठिकाणी 16 नंबर फॉर्म अपलोड झाला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी रिमार्क तुमचा सर्व ओके आहे म्हणून द्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला एकदा कॅटेगरी या ठिकाणी निवडायची. तर या ठिकाणी आपल्याला कोणती निवडायची कॅटेगरी, तर ही कॅटेगरी आपण निवडायची कारण याच्यामध्ये आपलं 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे. यामध्येही आपण 16 नंबर फॉर्म अपलोड करायचा आहे. टोटल आपलं ॲन्युअल इन्कम दाखवलं जाईल, क्लिक करायचं आहे. आता जरी तुम्हाला रेशन मिळत नसेल तरी तुम्ही त्यांच्या जवळपासचं जे रेशन दुकान आहे त्या दुकानाशी हे रेशन कार्ड अटॅच राहणार आहे. जर कोरोनासारखा आणीबाणीचा काळ आला आणि शासनाने जर घोषित केलं की ह्यांना देखील धान्य मिळावं तर अशा केसमध्ये धान्य मिळू शकतं. म्हणून या ठिकाणी आपण प्रॉपर त्यांच्या जवळ आहे ते अन्नधान्याचं दुकान यामध्ये निवडायचं आहे. ते धान्याचं दुकान निवडल्याच्या नंतर आपल्याला इन्स्पेक्टर या ठिकाणी दाखवलं जाईल आणि कन्फर्म अँड प्रोसेस यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशनची आपल्याला फीस पेड करायची. ओके यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंटच्या मोडवरती नेलं जाईल.
आता या ठिकाणी IGRच्या साईडवर आपल्याला रिडायरेक्ट केलं जाणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी जे आहे ते 50 रुपयाचं पेमेंट आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. तर प्रोसेड फॉर पेमेंट यावरती क्लिक करतो मी. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवलं जाईल ॲप्लिकेशन नंबर आणि तुम्हाला 50 रुपयाचं पेमेंट या ठिकाणी आता टोटल करायचं आहे. तर आता खूप सोप्या पद्धतीनं पेमेंट करायचं आहे तुम्हाला सांगतो. असे इंटरफेस आल्याच्या नंतर आपल्याला काहीही नाही, डायरेक्ट पे नाव यावरती क्लिक करायचं आहे. आर यू शेअर यू वॉन्ट टू पे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक क्रमांक दाखवला जाईल, त्याचा फोटो काढून ठेवा आणि पे नाव यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. आता ग्राहकच्या साईडवर जाऊन तुम्ही ॲग्री करून पेमेंट या ठिकाणी करू शकणार आहात. प्रोसेस फॉर पेमेंट यावरती क्लिक करायचे. तुम्हाला या ठिकाणी GRN नंबर दिसेल. हा GRN नंबरचा फोटो काढून ठेवू शकता तुम्ही किंवा हा क्रमांक कॉपी करून घेऊ शकता. कारण चलन जर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड नाही झालं तर कदाचित आपल्याला ग्राहकच्या साईडवरती जाऊन हे डाउनलोड देखील करावं लागेल. म्हणून याचा फोटो काढून ठेवा किंवा लिहून ठेवा. आता मी फोटो काढला आहे आणि ओके यावरती क्लिक करतो. त्यानंतर आता ओके क्लिक करून आपल्याला पेमेंटसाठी रिडायरेक्ट केलं जाईल. अशा पद्धतीनं स्क्रोल करायचं आहे. बघू शकता तुम्ही QR कोड किंवा UPIच्या माध्यमातून पेमेंट या ठिकाणी करू शकता. मी UPI ID टाकून या ठिकाणी पेमेंट करणार आहे. अशा पद्धतीने मी माझा UPI ID या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि कन्फर्म यावरती क्लिक करतो. परत तुम्हाला या ठिकाणी चलनचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. त्यानंतर कन्फर्म यावरती परत क्लिक करायचे. कन्फर्म यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या फोनपे गुगल पेवर नोटिफिकेशन आलेलं असेल ज्यामध्ये तुमचा UPI ID लॉग इन आहे. त्यावरती तुम्हाला विनंती आलेली असेल आणि त्यावरून आता मी या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर चलन जनरेट होईल. आता आपल्याला काय करायचं, हे जे अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट आणि त्याच्याबरोबरच हे चलन देखील आपल्याला जोडायचं आहे. तर हे चलन मी डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं जो आहे तो तुमचा फॉर्म घरबसल्या भरू शकता आणि पांढरं रेशन कार्डचे लाभ जे आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. गव्हर्नमेंट योजनासाठी तुम्ही याचे लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीनं मी संपूर्ण पेमेंट केलेलं आहे. जे डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला आता बघू शकता. रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला आधार क्रमांक टाकून खाली दिलेला कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे. आता आपण डाउनलोड केलेलं चलन डेस्कटॉपला सेव्ह केलं आहे, त्याची एक प्रिंट तुम्हाला काढायची आहे आणि अजून दुसरं प्रिंट कुठली काढायची ते सांगतो. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली या ठिकाणी कॅप्चर टाकून घ्यायचं आहे. आता P15 कॅपिटल P15EV असा कॅप्चर टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या आधारशी लिंक असलेला त्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. तर कुटुंबातल्या सर्वांचे आधार कार्ड, पॅन कार्ड असतील तर मतदान कार्ड, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल, ते नसेल तर रेंट ॲग्रीमेंट, जी आत्ता आपण चलन बनवलं त्याची एक प्रिंट आणि मी आत्ता दाखवतो तुम्हाला ह्या एक PDF ची प्रिंट तुम्हाला काढायची. तर अशा पद्धतीने मी सर्व डॉक्युमेंट OTP टाकून व्हेरीफाय केलं. आता काय करायचं आहे, ॲप्लाय यावरती क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला ॲप्लिकेशन या ठिकाणी दाखवलं जाईल. अशा पद्धतीनं डॅशबोर्डवरती जायचं आहे आणि ॲप्लिकेशन रिक्वेस्ट यावर क्लिक करायचं आहे. आता व्ह्यूवरती क्लिक करायचं तुम्ही आणि हा जो इंटरफेस येईल याचा एक PDF तुम्हाला सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला याचा PDF सेव्ह करून ठेवायचं आहे. मी 70 मध्ये घेतो कस्टममध्ये, म्हणजे हे सर्व डिटेल आपल्याला दिसतील यासाठी. तर हे देखील मी सेव्ह करून घेतो. ह्याच्या प्रिंटा, आपल्या डॉक्युमेंटच्या प्रिंटा आणि आपण भरलेल्या चलनाची प्रिंट, हे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या पुरवठा अधिकाऱ्याकडे नेऊन जमा करायचे. त्यानंतर वैयक्तिक तुम्ही जाऊन हे जमा केल्याच्या नंतर 45 दिवसाच्या आत तुमचं रेशन कार्ड हे जनरेट होत असतं. तर खूप सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही घरबसल्या तुमचं रेशन कार्ड देखील काढू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.